सर, दरवर्षी आपल्या विभागाकडून रानभाजी महोत्सव भरवण्यात येतो. या वर्षाचं रानभाजी महोत्सवाचं काय नियोजन असणार आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी आपण रानभाजी महोत्सव साजरा करत असतो. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवन आदिम दिवन 9 ऑगस्टला असतो आणि त्याच दरम्यान आपल्याला एक वन भागात आणि आदिवासींमार्फत उत्पादित होणाऱ्या, मी म्हणेल आदिवासींमार्फत जंगलातून आणून वनभाज्या आणाव्या आणि शहरी ग्राहकांना वनभाज्यांचे गुणधर्म आणि त्यांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे गुणधर्म यांची ओळख व्हावी. तसेच औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचं भाजीमध्ये रूपांतर, म्हणजे आपण भाजी बघतो परंतु त्याची रेसिपी माहीत नसते, त्या आपल्या शहरी गृहिणींना त्याची रेसिपी कळावी. आणि रानभाजी ह्या श्रावण महिन्यात 1 महिन्यात जर आपण रानभाजीचा आहार केला तर आपल्याला त्यापासून मिळणारी एनर्जी ही वर्षभर राहते. आपल्या जळगाव जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ह्या वर्षी रानभाजी महोत्सव हा आपला 10 ऑगस्टला साजरा करत आहोत. कारण की 9 ऑगस्टला रक्षाबंधन सण आहे, सर्व भगिनी आपल्या घरी असणार, त्याच्यामुळे आपण 10 ऑगस्टला आपण हा मायादेवी येथील रोटरी क्लब इथं आपला हा रानभाजी महोत्सव साजरा होत आहे. तरी माझी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना विनंती राहील की ह्या आयोजित होणाऱ्या रानभाजी महोत्सवामध्ये आपण रानभाजी घेऊन स्वतः त्याच्यात पार्टिसिपेट व्हा किंवा रानभाजी घेण्यासाठीच या, जेणेकरून आपल्याला हा वर्षभराचा औषधी गुणधर्माचा खजिना 1 दिवसामध्ये आपली तोंडओळख होईल आणि आपल्याला हा आपल्या आहारात समाविष्ट होऊन आपलं आरोग्य सुदृढ होईल आणि आपली इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढेल. आपल्याला कल्पना आहे की पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपली पेरणी पण झालेली आहे. आपले खरीप हंगामाची पिके याचं जोखीम स्तर कमी करण्यापासून आणि इतर जोखीम कमी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत लाभ घ्यावा आणि ह्या योजनेअंतर्गत आपल्या पिकाचं संरक्षण पीक प्रीमियम भरून करून घ्यावं. याची सद्यस्थितीची तारीख ही 31 जुलै होती, परंतु केंद्र शासनाने ही तारीख सध्या आता 14 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. आपले मुख्य पिके असलेले कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद हे पिके संरक्षण करावं. यांच्यासाठीचा प्रीमियमचा दर हा मुख्य पिकांसाठीचा 2% आणि इतर पिकांसाठीचा आपला हा कॅश क्रॉप असेल कापूस तर 5% आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपल्या नजीकच्या CSC सेंटरशी संपर्क साधून आपण आपला पिकाचा विमा तात्काळ उतरवून घ्यावा, जेणेकरून पूर्ण हंगामभर आपलं पीक सुरक्षित राहील.